आवरला का ग? हा. तू आलं ना का मोबाईल मध्ये असं हात घातल्यावर कसं व्हायचं का आम्रपाली? आत्ताच काम केले आता मी बसलीच आहे. आणि पण त्याला चार्जिंग नाही. बाई पण मी काय म्हणते, मी आता पंढरपूरला चाललेली. हा. तुला माहित नाही का आम्ही सगळे ते माझ्या जावा तुझ्या सासा बिसा सगळ्या आम्ही 5-6 जणी. अचानकपणे अगं अचानकच 2 दिवस झाले तर चल म्हणलं आता जाताना तुम्हाला म्हणावा. दोघं पण जाणार नाही मी एकटी जाणार आहे, त्यांना कुठे नेऊ? जायचं त्यांना पण घेऊन. बायांच्या मध्ये ते गडीचं काय काम आहे? सगळं बायका जाणार. बाया चाललेले तर तू घरात लक्ष दे, नीटनेटकं जरा जेवणा बिवणाला त्या मोठ्या पोराला पण जरा खा प्यायला नीटनेटकं दे त्या आब्याला आल्यावर. आणि त्या घर सोडून जरा इकडे तरी लक्ष दे. शेजारने पाजारने बरोबर लय बोलत नको बसू. आता बस फोनवर. आता तेवढंच काम करते, बाकीच्या घराचं काही कामच करत नाही म्हणजे. अगं बाय मग आता मी पाहिजे होते हातात फोन असतो. आता कामच करून जस्ट बसलेच होते, फोनच हातात घेतला तर तेवढं तुम्ही बोलले. मग ते काय मला दिसलं तेव्हा मी बोलले. तुम्हाला जेव्हा मी फोन घेईन ना तेव्हाच तुम्हाला दिसेल, काम करताना दिसेल. झालं का? त्याला सुरू झालं का तुझं? अगं मी देवा धर्माला चालले जरा आता तरी नीटनेटकी बोल. बरं ठीक आहे, जा. जा म्हणजे वाटे पिटे लावायला येते ना अगं हा ते. येते की मग कुठे येते? मग त्या पिशव्या कुठे आहे काय मात्र कुठं बसलंय? मला नाही माहिती, मी आता आवरतच होते. काय खरंय अगं, ती पिशवी बांधलेली मला सापडा ना. काय सकाळ सकाळी इकडे येऊन बसली पोरांना काय जनावरांना आहे का नाही खायला तेच बघत नाही. काय करावा? काय चाललंय तुमचं? काय आहे का पोरांचं लक्ष जनावरांक त्यांना खायला आहे का नाही आहे, पाणी आहे का लवणी आहे? अहो त्या आब्याला सांगायचं, कुणाला सांगायचं जरा? अभियात असला कोण्यात असला दोघांचा तपास नाही कुठे गेलं काय माहिती. तुम्ही मग तुम्हाला माहित नाही का मला ते पंढरपूरला जायचे गाडी आली गावात मला निघायचे काय तुम्ही पुढे गेले म्हातारा पुढे गेले. आता जातो मी पंढरपूरला आहे मग आता सोनबाई येईल पोर मग काळजी घ्या. हा चालतं. आता गाव धरून बसा मला येऊच तर. नाही 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 काय नीट नेटकं जरा ध्यान द्या घराचं. बर बर जाऊ का मग? हा जा चल गे. व्यवस्थित जाऊ. हा काळजी घ्या. हा 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 ए बाबा ते पिशवी दे इकडे. त्याचं काम नाही धोरणात माहिती चांगलं नव्या साड्याचं करून वाटून. तुला अर्ध जीव तर तुझ्या साड्यांवर ए बाबा मग आणि नीट घे नाही तर इथंच तो काय गेला ना याच्या बरोबर जा सुद्धा भीती वाटत. नीट या. हा काळजी घ्या सगळ्यांची नीटनेटके भांडणं तंड करू नका. मला येस र चाल का तिकडे? बरं का रे भांडणं तंड करू नका. चल घे वळून. जाता जाता पण किरकिर करत बसणार आहे का? सांगावं लागेल बाबा तुम्हाला नाही. हा चल असं दे गाडी येईल तमाशा बघ बाया. सावकाश. हा चल बसते काय? हा चांगलं कर हा झालं चल येऊ येऊ का का? मग? हा मी पण येत ना आता. हा चल. बाई, एक काम झालं की एक काम असते, त्याचं लगेच हे करायचं, मदत पण करू नका. त्या बसायला बरं इथे कशा ठेवल्या, कपडे काढायचे आणि इकडेच टाकून द्यायचे. समजत पण नाही पसरा उचलायचं किंवा काय करायचं, एकट्यानेच करायचं सगळं माणसानी, तर दिसणार नाही कोणाला. बाई परत येणार आणि बोलणार हे काम करत नाही ते काम करत नाही. काही तू कर स्वयंपाक मग मला स्वयंपाक झाले आवाज दे मी जरा हवेला बसतो. हा 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 चालतंय. जातो तिथं बसतो मला. आहे बघ तुझ्या आवडीचीच आहे. नक्की बघ तर सांडोशीन काजूची भाजी. थँक्यू. वाढ लवकर जात आता पण वाढ भूक लागली असं त्यांना. आणले तर आपण दोघं खाऊ ना. आपण दोघं म्हणजे सगळ्यांना आणलंय मी दोघांनाच नाही आणलं. मग ते काय उपाशी राहतील का? मी माझ्यासाठी बोलले होते आम्ही. तुझ्यासाठी मग आता तू जेवण बनवणार त्यांना उपाशी ठेवणार आहेस का? नाही मग बघा मग काय करायचं.
नाही नाही जा वाढ सगळ्यांना जा. नाही आपण दोघं. अरे दोघं म्हणजे मग ते काय करतील आधीच आजारी तू वाट जा जेवायला सगळ्यांना. नाही नाही तू आपण वाट दोघं बघते खाऊ. ते आधीच त्रास झाले त्यांना दोघं जा. बसताना सारखं काय नाही त्रास होतो. बाहेर फिरताना काही त्रास होत नाही. मित्रांमध्ये बसताना काही त्रास होत नाही. अरे आणि आता बायको गेली त्यांच्या बाहेर तर त्यांना त्रास व्हायला लागला का? आजारी आहेत ना ते काय आजारी जरा आहे? थोडी तरी काळजी कर. करतेच की रोज. वडिलांसारखी काळजी घे जरा. तेच करते. काय करते आणि दोघांना खायचं म्हणते उपाशी ठेवून काळजी घेते का? जा वाढ जा. नाही त्यांना. अरे मग राहून देते फेकून तू पण नको खाऊस, तू पण राहू असं उपाशी. तुम्हाला आणलं मी खाणार. असं आपण कसं दोघं नाही? खाऊया. दोघं खाऊया म्हणते ना उपाशी आणि आपण पोटाशी. काय त्यांचं नेहमीच असतं काही ना काहीतरी. हे दुख ते दुख सतत सतत चालू असतं त्यांचं. अशी काय करते ते काय माहिती. ते वाट बघते ते जा वाट त्यांना जेवायला पटकन. आपण पण खाऊ ते पण खातील. जा मी नंतर जेवतो. बघा तुम्ही तुमचं करा म्हणता आता. एक काम कर. नाही हा ठीक आहे. जा द्या तुम्ही तुमचं तुमच्या हाताने. तू का अशी तुमचे करते? वडील आहेत ना, द्या तुम्ही तुमच्या हाताने. जा मग तुझे कोण नाही का? आहेत ना, द्या आपण आता. आहे? आणले ना तुम्ही, द्या ती बघ द्या की काय प्रॉब्लेम. एक दिवस स्वतःच्या बाबाला वाटलं तर काय प्रॉब्लेम राहून दे मग मला पण नको जेवायला. नाही. द्या तुम्ही त्यांना. काय करा बापले करा तिथे रोडला जाऊन बसा जेवायला. काय काय रोडला जाऊन बसा. काम करतो नाही तुला नाही मला नाही तात्याला घालतो कुत्र्याला. बस हा, किती जा घाला कॉला कुत्र्यालाच घाला. अन्न आणलेलं पैसे वाया घालवलेलं. या म्हाताऱ्यामुळेच प्रॉब्लेम होते ना. ह्यालाच घरात येत नाही. काय सारखी किरकिर 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 लावून घे ना. मग त्यांच्या कपड्या ह्यांना सांगते की बघा म्हणून तुम्ही तुमचं काय करायचं ते. ठीक आहे, ह्यांचे कपडे ना पकडून घ्या. त्यांनी देऊन येतो त्यांना. सांगायचं. कपाट पण लागतं. बाबा बाबा ठीक आहे तुम्ही. आणि निघा. तुमची बायको गेली ना पंढरपूरला. तुम्ही आळंदीत जा. तुम्हाला 2 टाइम जेवण भेटेल आणि त्याच्या सुखाने. ठीक आहे. तिला त्या सुखामध्ये आग लावायला लागते. अगं बाई मी काय आग लावली तुमच्या सुखामध्ये. तुमच्यामुळे आम्हाला अन्न जायचं नीट गोड. राहू द्या तुम्ही. नका काही बोलू. जा तुमची बायको गेली तुमच्या मागे तू आम्हाला सकाळ मला जेवण नाही दोन दिलं वेळा जेवण बसले तर तुम्ही वास झालं बस आता. मला नाही आणि ऐकायचं. मी तोंड जाते. लय वर चाली ती मी काय काय तुला तोंड वर म्हणा चालवलंय? हा? किती सांगण्यासाठी केलं तरी ते नाहीच म्हणतात ना. तुम्ही नाही जावा नाही बाबा. कोणी मला नाही काय कोणाचं आजच कळलं बाबा. राहू द्या. काही नको. चाललो. पोरांना लहानाची मोठी केली आणि त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि आज कोणाच्या सोनान कोणाच्या काय बाहेरल्या पोरी येऊन त्यांना लळावी लावला पण त्यांनी आज मला हुसकून दिलं घराच्या बाहेर. हा पांडुरंगा कोड रे पाप पेडते हा. आज माय मन बायको पंढरपूरला गेली 1 दिवसात घराचा खेळ झाला. हा खुशाल सुनमान ती जाळ दिला पोकाटचं मिळतंय जा तिकडेच राहा. हा आता तुम्हीच सांगा मी काय करू. तोंड जोडून घेऊ का काय करू हेच मला कळाना. पांडुरंगा बघ रे बाबा आता तोच न्याय कर आंधळ्याचा. काय करते फोन केला तर एका मेल्याने फोन नाही उचलला. काय करायचं? हे काय करते तिथं? ओ, काय करते इथं? काय करतो म्हणजे आता काय तुला सांगायचे त्या सुनाने मला घराच्या बाहेर काढलं. घरात नाही येणार मग मी इथंच बसतो. बाया, तुम्ही तर काय शेड्यावानी नाही करता? नाही नाही आता मला घरात यायचंच नाही. त्या पोराला उलट मायापाशी बोलो बघू काय.